जे पण डाऊट्स आहेत ते क्लिअर झाले पाहिजेत. ओके. सो तुम्ही सांगू शकता तुमच्या मनात काय आहे ते. येस, छान आहे. ओके. 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 येस. सो चेंज इज मस्ट इन लाईफ, राईट? चेंज हा महत्वाचा आहे, बरोबर? किती लोकांना वाटतं चेंज महत्वाचा नाहीये? त्यांनी आन्सर द्या. ज्यांना असं वाटतं, बघा फ्रँकली द्या, असं नको की अरे नको मॅडम बघतायत किंवा असं नाही. जे वाटतं, कारण बघा त्याशिवाय जोपर्यंत तुमच्या मनामध्ये काही गोष्टी आहेत त्या जोपर्यंत तुमच्या क्लिअर होणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही हा बिझनेस किंवा हा सक्सेस मिळवू शकणार नाही. त्याच्यामुळे खरंच येस, कन्फ्यूज आहे, राईट. ओके सानिका मॅम, अजून? येस, आपण हा मीटिंग कन्फ्युजन दूर करण्यासाठीच घेतो. चेंज इज गुड बट अबाउट बॅड इट्स नॉट. ओके, डन. नेक्स्ट. अजून? बदलातूनच माणूस शिकतो. गुड. सगळे भाषण भारी देतात. काही ठिकाणी गरजेचं आहे, काही ठिकाणी नाही. ओके. येस. 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 यस, थोड़ा जब बिजनेस प्लान एक्सप्लेन करूंगी तब हिंदी में भी बोलूंगी मैं. गुड. चला. तो आपल्या बिझनेसमध्ये काही नवीन बदल आलेत आणि मला माहिती आहे की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही बदल येतो तेव्हा आपण त्या बदलाला कधीच लगेच स्वीकारतो का? नाही. जेव्हा कुठलाही बदल येतो ना तेव्हा आपण पहिल्यांदा त्याला अपोजच करतो. बरोबर की नाही करत? कुठलाही निर्णय आला, गव्हर्नमेंटचा निर्णय आला, कसलाही निर्णय आला, जेव्हा त्याचे आफ्टर इफेक्ट्स किंवा फायदे आपल्याला हळू-हळू कळतात, तेव्हा आपण म्हणतो, "अरे, हा बदल चांगला आहे." पण सुरुवातीला नकोसा वाटतो की नाही? बरोबर आहे ना? आवडत नाही. एक गोष्ट सांगू? जरा आज गोष्टीच ऐकाव्या लागतील, कारण त्या सांगितल्याशिवाय आहे ना तुम्हाला रिलेट नाही होणार त्या गोष्टी. ठीक आहे? सो एक गोष्ट सांगते. 2 शेतकरी असतात एका गावामध्ये. ठीक आहे? आणि त्यांना त्यांच्या हाताला काही काम नसतं. तर ते बरेच दिवस असा प्रयत्न करत असतात, की हाताला काहीतरी काम मिळावं, काम मिळावं. म्हणून ते त्या गावाच्या सरपंचाकडे जातात आणि त्या सरपंचाला म्हणतात, की माझ्या हाताला काहीच काम नाहीये. माझी एवढी शेतजमीन नाहीये. तर तुम्ही आम्हाला काहीतरी आम्ही दोघं मित्र आहोत. आमच्या दोघांच्या हाताला काहीतरी काम द्या." तर सरपंच म्हणतात, "ठीक आहे, मी काम देतो. माझी शेतीवाडी भरपूर आहे, पण लांब आहे. तिथून मला पाणी घेऊन जाण्यासाठी कोणी नाहीये. तर मला 2 माणसं हवीच होती. सो तुम्ही एक काम करा, हे काम मी तुम्हा दोघांना देतो. रोज तुम्हाला त्या शेतापर्यंत या माझ्या घराच्या इथल्या विहिरीपासून तुम्हाला त्या शेतापर्यंत पाणी नेऊन त्या शेतामध्ये घालायचंय. आणि हे काम तुम्ही रोज केल्यानंतर तुम्ही जे काही 20 बालद्या, 50 बालद्या टाकाल, त्याच्यावरती मी तुम्हाला पैसे देणार आहे. ठीक आहे? 20 बालदी टाकले. आपण एक एक्झाम्पल पकडू. ₹5 एक बालडी प्रमाणे तुम्ही दिवसाचे ₹100 माझ्याकडून दोघांनी घेऊन जायचे. दोघेही तयार होतात. कामाला सुरुवात करतात. काम सुरू होतं. दोघे मेहनत करतात, बालद्या नेऊन पाणी टाकतात. पण तुम्ही मला सांगा, एक पहिला दिवस जोशचा असतो. मग माणूस टाकतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी महिना जातो. महिना झाल्यानंतर आहे ना, दोघे थकायला लागतात. जे 20-25 बालद्या न्यायचे ना, ते हळू-हळू 20 बालद्यांवरती येतात. की नाही, मला 25 मला थकायला होतंय. माझी शेवटी आपले शरीर आहे. ते कुठेतरी थकणार आहे. बरोबर की नाही? सो ते म्हणतात तेवढं न्यायला होत नाहीये. तर त्याचा दुसरा मित्र जो आहे ना, तो म्हणतो काहीतरी वेगळं मला करावं लागेल. कारण हे मी किती दिवस करू शकणार आहे? जोपर्यंत माझ्या अंगात ताकद आहे, जोपर्यंत मला हे काम करायला जमेल, तोपर्यंत मी ह्या बालद्या नेणार आहे. पण जर मी एखाद्या दिवशी आजारी पडलो तर? मला जर हे काम करायला जमलं नाही तर? तर मग माझ्या घरी पैसा कसा जाणार? आणि मला मला स्वतःला तिथे थांबून मला त्या बालद्या जोपर्यंत मी शेतात टाकत नाहीये, तोपर्यंत मला हे पैसे मिळणार नाहीये. म्हणून तो त्याच्या मित्राला सांगतो, की मी ना एक वेगळा विचार केलाय. मी हे काम दिवसभर करणार आहे. पण माझ्या फावल्या वेळामध्ये मी असा एक मार्ग तयार करण्याचा विचार करतोय, की त्या मार्गाने हे पाणी मी
शेतामध्ये पोहोचवू शकेल. तर तो दुसरा मित्र हसतो. कारण बघा ही गोष्ट मी सांगते फार जुन्या काळातली. जेव्हा पाईपलाईन ही संस्था अवेलेबल नव्हती. पाईपलाईनचं इन्व्हेन्शन जेव्हा झालं, त्यावेळची गोष्ट सांगते. तोपर्यंत पाईपलाईन ही संकल्पना जगामध्ये नव्हती. तुम्ही पूर्वी बघितलं असेल कसं भरायचे पाणी बायका? असं विहिरीतून काढायचं, है ना? बालडी भरायची आणि नेऊन घरामध्ये टाकायची. मग कपडे धुवायला पाणी लागणार सगळं एवढं पाणी बायका दिवसभर भरायच्या. आता भराल का? आता भराल का? आता गावी जाऊन बघा आमच्याकडे तर आहे नळ, पण काही ठिकाणच्या गावी पाणी अजून जवळ नाहीये. बायका जायला कंटाळतात कारण एवढं पाणी भरून तो जेवण, स्वयंपाक करून, कपडे धुवून काम करणं हे आत्ताच्या जनरेशनला जमण्यासारखं नाहीये. पूर्वीचं जेवण, पूर्वीचं खानपान तसं होतं. त्यांच्या गरजा तशा कमी होत्या, ज्या आत्ताच्या नाहीयेत. सो तो मित्र म्हणतो, की "अरे हे काय इन्व्हेन्शन-बिन्व्हेन्शन आणि बदल हे सगळं काही नाही. हे बरं आहे ना बालडीने न्यायचं, आणायचं आणि बघ तू तर 20 नेतो, मी 2 तुझ्यापेक्षा 2 बालड्या जास्त नेतो. है ना? तू तू तर 20च बालड्या नेतो." पण तो तो म्हणतो, "ठीक आहे, तू मला साथ नसशील देणार तरी मी करेन." आणि तो त्या दिवसभर काम करायचा कारण शेवटी पैसा त्याला हवा होता रोजची कामं करायला. पण तिथून मिळणाऱ्या पैशाची गुंतवणूक करून त्याने पाईप सारखी एक गोष्ट इन्व्हेंट करायला गेली. त्या गोष्टीच्या मागे पूर्ण खोदून ती पूर्ण पाईपलाईन स्वतः टाकणं. बरं पैसा नव्हता, की आपण मजूर लावून स्वतः काहीतरी करू. त्याने स्वतः ती गोष्ट करायला सुरुवात केली आणि ती पाईपलाईन खोदून, खोदून सगळं होईपर्यंत बरेच दिवस गेले. रोज रात्री तो मेहनत करायचा. त्यामुळे कधी सकाळी तो थकायचा. तो तितक्या बालड्या नेऊ नाही शकायचा आणि हा जो मित्र आहे तो पटापट, पटापट बालड्या नेऊन त्याचं जरा छान त्याला इन्कम यायला लागलं आणि त्याने एक छोटंसं घर स्वतःचं बनवलं. त्या घराच्या भोवती स्वतःच्या थोड्या गाई म्हशी घेतल्या आणि थोडंसं छान झालं आणि तो नेहमी त्याला चिडवायचा, "अरे मूर्खा, 1-1.5 वर्ष होत आलं तू हे पाईपलाईनचं काम करत बसलायस. बघ माझं तर घर झालं. बघ माझ्याकडे तर गाय-बैल आले. तू मूर्ख आहेस. तुला कळत नाही." तो बोलला, "हा बदल जो मी करणार आहे ना, तो बदल ज्या दिवशी माझा सक्सेस होणार आहे ना, त्या दिवशी तू बघशील की काय बदल घडेल." आणि अशा पद्धतीने करत, करत, करत 2 वर्षानंतर त्याने केलेला जो बदल आहे, तो सत्यात उतरतो आणि त्याने बनवलेली पाईपलाईन ही खूप छान पद्धतीने चालू होते आणि त्यानंतर तो त्याचा जो मित्र आहे, जो बालद्यांनी पाणी आणून-आणून थकतो, आजारी पडतो आणि त्याचं इन्कम जे आहे, जे बालद्याने पाणी आणण्याचं ते बंद होतं आणि हा मित्र त्याच्या घरातच बसून फक्त पाईपलाईनचा कॉक चालू केला, तर सर्व शेतात पाणी जातं आणि अख्ख्या गावाचे सगळे शेतकरी त्याच्या पाईपलाईन मधून पाणी हवं म्हणून स्वतः घरी आणून त्याला पैसे द्यायला लागले. ओके. आणि ज्याच्यापेक्षा मोठं दुमजली घर, याच्यापेक्षा मोठी गाडी आणि प्लस कमी मेहनत याच्या जोरावरती तो मित्र खूप छान पद्धतीने सक्सेस होतो. मग ही जी संकल्पना होती पाईपलाईन टाकण्याची, बरोबर? ही कोणीच विचार केलेला नव्हता, पण ती संकल्पना त्या मित्राने विचारात आणली. पण त्याने हा विचार केला, की ही रोज बादल्या उचलायची जी गरज आहे माझी, त्यापेक्षा मी असं इन्व्हेन्शन करेन, की मी घरात बसून काहीतरी करेन आणि ऑटोमॅटिक मला त्याचे इन्कम यायला सुरुवात होईल आणि त्याने नळाचं इन्व्हेन्शन केलं आणि आज ज्या नळात तुम्ही पाणी भरता, बरोबर की नाही? मग एकदा नळ उत्पन्न झाला, तो मार्ग कळला, त्यानंतर मग खूप इन्व्हेन्शन आले. एखादा नवीन बदल आल्यावर मग त्याच्यामध्ये बरेचसे बदल येतात. असंच आपल्या कंपनीने जो बदल केलाय, तो तुम्ही आता सध्या बालदीने पाणी भरताय. आणि कंपनीने तुमच्यासाठी लावलेली पाईपलाईन म्हणजेच कंपनीने केलेला हा सर्वात मोठा बदल आहे. हा बदल जेव्हा करणार आहात बघा जेव्हा नोटबंदी झाली, आवडली होती का कोणाला? आवडली होती का? पण त्या नोटबंदीमुळे कितीतरी काळा पैसा बाहेर आला, बऱ्याच गोष्टी कळल्या. एकच माणूस गडगंज श्रीमंत होत होता. त्याचबरोबर जे व्यवहार आहे, आपल्याला असं वाटलं नाही, नाही आपण दर महिन्याला बँकेत जायचो, 15-20 हजार काढून आणायचो, त्यात घर चालवायचो. बरोबर ना? आज तुमच्या हातात नुसता जरी मोबाईल असेल आणि तुम्हाला वाटलं वडापाव खावा, पर्स नसेल हातात, प्रॉब्लेम येतो का? नाही येत. म्हणजेच काय? आपण अपडेट झालो. बरोबर? मग अपडेट होणं चांगलं असतं की वाईट असतं? जुनी माणसं बघा, जुनी माणसं नेहमी काय म्हणतात, की आमच्या काळात असं नव्हतं, आमच्या काळात तसं नव्हतं. बरोबर आहे ना? बोलतात की नाही? पण मला सांगा,
झाड सुद्धा त्याची पानं गाळून टाकतो की नाही? प्रत्येक सीझनला झाड त्याची पानं गाळून टाकतो, नवीन पालवी फुटते, त्याला नवीन छान फ्रेश फुलं येतात. म्हणजे निसर्गाचा नियम आहे की बदल करणं हे खूप गरजेचं असतं. आणि हाच बदल उद्या जर तुम्ही आज त्याला शिकून घेतलं, जुळवून घेतलं, तर हाच बदल उद्या तुमचा खूप मोठा फायदा करून देणार आहे. म्हणून बदलाला आपल्याला काय करायचंय? घाबरायचं नाहीये. तर बदलाला आपल्याला काय करायचंय माहितीये? काय करायचंय सांगा? बदलाला आपल्याला घट्ट मिठी मारायची आहे. येस, मी तुझीच वाट बघत होतो. आणि आपल्याला हा बदल खरंच मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे. बदल म्हणजे प्रगती. पाणी स्थिर असतं की वाहतं असतं ते चांगलं असतं? वाहतं पाणी, स्थिर पाण्याला काय होते? डबकं होतं की नाही? हा, मग बरीच लोक स्थिर आहेत याच्यामध्ये, बरीचशी लोक प्रवाहामध्ये नाही आहेत. आणि हा प्रवाहामध्ये येण्यासाठी केलेला बदल आहे. कारण बघा, आज तुम्ही खूप लोकांना जॉईन करताय, पण त्यातली काही लोक प्रवाहात नाही आहेत. आता मला सांगा, तुम्ही एखाद्या व्यक्तीला जॉईन केलं, एक्झाम्पल, आणि तो व्यक्ती काय करतोय? तुम्हाला सांगतोय की मी बिझनेस करत नाहीये, मला बिझनेस करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, पण तुमच्या मागे फ्रँचायझी मध्ये जाऊन तो 5-5, 10-10 हजाराचे प्रोडक्ट आणून तो विकतोय. ओके. मग ते प्रोडक्ट विकल्यानंतर तुम्हाला काही इन्कम मिळतंय का? सगळ्यांना नाही. तुम्हाला मनात कुठेतरी हा विचार पण येतो ना, अरे यार, हिला जॉईन केलं, ही बिझनेस पण नाही करत आहे आणि ही विकते ही 75 घेते. बरोबर? जान्हवी सहमतेला काय मिळेल? म्हणजे तुम्ही मेहनत करून त्या व्यक्तीला जॉईन केलं, आणि तुम्ही जर त्या व्यक्तीने जर काम नाही केलं, तर तुम्हाला पैसा मिळतो का? त्यामुळे जेव्हा बदल होतो, तेव्हा तो बदल काय झालाय हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. ते न समजून घेता लोक लगेच रिएक्शन्स देतात. त्यामुळे जुनी पद्धत जी होती व्हीआर मोरची, बघा, आपलं व्हीआर मोर अपडेटेड झालेलं आहे. 7-6 वर्ष पूर्ण आपल्या कंपनीला झालेली आहे. कंपनी जेव्हा सुरू झाली, तेव्हा कंपनीने सुरुवातीला, त्यांना माहिती होतं का 1 लाख डिस्ट्रीब्युटर होतील, व्हीआर मोर एवढं मोठं होईल? नाही. त्यांनी बेसिक एक, म्हणजे संजय सरांनी होते, सरांनीच आम्हाला सांगितलं की माझं डोक्यात होतं 25,000 डिस्ट्रीब्युटरची कंपनी झाली पाहिजे. बघा, आता तुमच्या सगळ्यांचं काय आहे? ठीक आहे, तुम्हाला मानसी मॅडम एवढं पे आउट हवंय, पण आता तुमचं काय आहे सध्या स्वप्न? मला 15,000 आले तरी चालतील. सो ज्या वेळेला बिझनेस प्लॅन लॉन्च झाला, तेव्हा सरांचं स्वप्न काय होतं? 25,000 माझे डिस्ट्रीब्युटर झाले, किती छान ना? बघा, जेव्हा तुम्हाला कसं आहे, 2 व्यक्ती आले तरी माझं काय माहिती, म्हणजे मला स्वतःला वाटत होतं, काय माहिती माझ्या अंडर 2 लोक तरी जॉईन होतील की नाही. सो तेव्हा आपलं स्वप्न छोटं असतं. तुम्ही जसे जसे पुढे होणार आहे, तुमची स्वप्न मोठी होत जाणार आहे. त्या पद्धतीने जेव्हा 25,000 वरून 50,000 झाले, खरं तेव्हाच प्लॅन चेंज व्हायला पाहिजे होता, अपडेट व्हायला पाहिजे होता. आपलं सॉफ्टवेअर पण चेंज झालं नोव्हेंबर 2021 मध्ये, आय थिंक. मृणाली मॅमना माहित, आय थिंक 2021 मध्ये. तेव्हा सुद्धा आम्ही खूप अपोज केला होता. मी नवीन होते, की सर का अपडेट करताय? पण नंतर जेव्हा सरांनी समजावून सांगितलं की मी 25,000 डिस्ट्रीब्युटरच्या हिशोबाने सॉफ्टवेअर बनवलंय, डिस्ट्रीब्युटर वाढत चाललेत, लोड येत होता, हँग होत होते, आयडी मारायला प्रॉब्लेम होत होता. सो पुढे येणाऱ्या काळाप्रमाणे आपल्याला अपडेट व्हावं लागतं. फोन पे, गुगल पे अपडेट येतो की नाही येतो? मग तुम्ही करता की नाही करता? का करता? कारण काहीतरी नवीन फीचर्स, काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी येत आहेत. सो याच्यामध्ये खूप साऱ्या नवीन गोष्टी बघा, तुम्ही फक्त त्याची निगेटिव्ह बाजू पकडून ठेवली आहे काही लोकांनी, सगळ्यांनी नाही म्हणत आहे, पण काही लोकांनी पकडले. पण पॉझिटिव्ह आलेले 10 चेंजेस याच्याकडे सगळ्यांनी अगदी इझिली दुर्लक्ष केलंय. सो तीच गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. जुनी पद्धत म्हणजेच काय, तर आपण बादलीने पाणी काढत होते, म्हणजे तुम्ही जास्त मेहनत करत होतात आणि कमी परिणाम येत होता. पण आता नवीन पद्धत म्हणजेच आपण टाकणारी, सरांनी टाकून दिलेली पाईपलाईन, जे आता तुम्हाला फायदा दिसत नसेल, पण नंतर तुम्हाला सतत, म्हणजे आता तुम्हाला पैसे कसे येतात? जर तुमची बायनरी लागली तर, बरोबर की नाही? पण आता तुम्ही जे लेफ्ट आणि राईटला आणलेली लोक आहेत, तुमची जरी आयडी नाही आला तरी सुद्धा तुम्हाला रिपर्चेस इन्कम हे खूप मोठ्या प्रमाणावर येऊ शकतं, जर तुमची छान अशी टीम असेल. आता तुम्ही नवीन लोक म्हणाल, आमची मॅडम, आमची टीम नाहीये, बरोबर? मग सर ओरडून ओरडून तुम्हाला काय सांगतायत? तेच सांगतायत की टीम बनवा, टीम बनवा, टीम बनवा. पण आपण काय केलंय? दुर्लक्ष केलंय. आता मी एक अजून गोष्ट छोटीशी सांगते.
गोष्ट नाही सांगणार, एक उदाहरण देईन. कुठल्या कंपनीतलं ते आहे ते मी सांगत नाहीये, कारण मी बरेचसे व्हिडिओ बघत असते. सतत आम्ही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, मी एक तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन, की नेटवर्क मार्केटिंगच्या रिलेटेड खूप निगेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला रील्समध्ये दिसतात. दिसतात की नाही दिसतात? चॅटबॉक्समध्ये टाका पटापट. 101% दिसत असणार. पण मला नाही येत निगेटिव्ह व्हिडिओ. तुम्हाला माहितीये रील्स आणि ह्याचं खासियत काय आहे? YouTube रील्स किंवा Google किंवा ह्याची? तुम्ही जे पहिल्यांदा सर्च करता ना किंवा तुम्ही सतत जी गोष्ट बघता ना, तुम्हाला तीच गोष्ट परत-परत दिसते. त्यापेक्षा आम्ही बघते AWPLचे सक्सेसफुल लीडर, मोदी केअरचे सक्सेसफुल लीडर किंवा वेगवेगळ्या मोठ्या-मोठ्या कंपन्या ज्या आहेत वेस्टीज, त्याचे टॉप लेव्हलचे लीडर जे डायमंड आहेत आणि जे आज करोड रुपये महिन्याला घेतायत. त्यांच्या रेंज रोव्हर आल्या जॅग्वार आल्यात. ती लोकं काय करतात? याचे व्हिडिओ मी सर्च करते, मोटिव्हेशनल व्हिडिओ सर्च करते. त्यामुळे मला मोटिव्हेशनल व्हिडिओच येतात सर्चमध्ये. पण आपण जेव्हा निगेटिव्ह व्हिडिओ बघायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्याला सतत निगेटिव्ह व्हिडिओ यायला सुरुवात होते. आजच मी सकाळी एक व्हिडिओ बघितला. एका कंपनीमध्ये तो व्यक्ती जॉइन झालाय आणि तो व्यक्ती सिल्व्हर डायरेक्टर पर्यंत पोहोचला. पण त्याचा डाउनलाईन टीम मधला जो व्यक्ती आहे, तो खूप मोठ्या लेव्हलपर्यंत पोहोचला आणि त्याला प्रेझेंटेशन येतंय, डेमो येतंय, लोकांना शिकवता येतंय, लोकांना समजावता येतंय, सगळं येतंय. आणि त्याला प्राउड पण आहे, की आपला डाउनवाला जो आहे, तो लाखो रुपये कमवतोय. त्याची गाडी आली आहे, त्याचा बंगला आलाय, त्याला सगळं मिळतंय. पण मला का नाही मिळत आहे? बघा, इथे बरेच सिल्व्हर डायरेक्टर आहे, ब्रॉन्झ डायरेक्टर आहे. सो बिझनेस प्लॅन मी सांगेन, पण काही गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. सो तो विचार करतो, की मी सिल्व्हरच राहिलोय. पण माझ्या खाली जो आहे, तो खूप मोठा झाला आणि मला प्राउड आहे त्याच्यावरचा. पण मला कंपनीच्या डायरेक्टरला भेटायचंय, की मी असं काय चुकतोय, की मला हे मिळत नाहीये. तर तो त्या डायरेक्टरची परमिशन काढतो. डायरेक्टर म्हणतो, "15-20 मिनिटं थांब, मी तुला घेतो आतमध्ये." आणि तो आत गेल्यानंतर तो त्याला म्हणतो, की तो आपल्या डाउनलाईनबद्दल सांगतो, की "सर, मला खूप प्राउड आहे. खरंच तू खूप छान काम करतोय. सगळं आहे. पण मी त्याचा लीडर आहे किंवा मी वरती आहे. मी का एवढे पैसे कमवू शकत नाही? मला हे एवढे पैसे का नाही मिळत आहेत? मग माझं कुठे चुकतंय?" तर त्या डायरेक्टरने त्याला सांगितलं, सोप्या भाषेत सांगते, तुम्ही सगळ्यांनी लिहून घेतलं तरी चालेल. जेवढा तू तुझ्या घराच्या बाहेर राहशील, तेवढी लक्ष्मी तुझ्या घरात येईल आणि जेवढा तू तुझ्या घराच्या आतमध्ये राहशील, तेवढी तुझी लक्ष्मी तुझ्या घराच्या बाहेर जाईल. सो तू तुझ्या ज्या डाउनलाईनला बघतोयस, त्याच्याकडे बघ आणि तू विचार कर, की तू कुठल्या गोष्टींमध्ये चुकतोयस किंवा कुठल्या पॉइंट्समध्ये चुकतोयस आणि हे बदल जेव्हा तू तुझ्या आयुष्यामध्ये करशील, तेव्हा तुला हा जो बदल आणि ही जी संधी आहे त्याचा फायदा कळेल आणि त्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये चेंजेस केले आणि आज ते त्या कंपनीमध्ये डायमंड आहेत आणि स्वतःची रेंज रोव्हर घेतलेली आहे आणि हा एक छोटासा बदल त्यांनी त्यांच्या आयुष्यात केला. म्हणजे त्यांची पूर्ण सक्सेस स्टोरीच आहे. सो मला असं वाटतं, की बघा तुमच्या बाबतीत पण असं होतं, की तुमच्या डाउनलाईन टीममध्ये कधी-कधी छान काम चालू होतं, पण तुमची एकच बाजू चालते. नेटवर्क मार्केटिंगचा रूल आहे हा किंवा तुम्ही असं म्हणू शकता, की देवाने दिलेलं ते एक हे आहे, की तुमची एक बाजू नेहमी चांगली चालणार. आयदर लेफ्ट असेल, आयदर राइट. सगळ्यांनी मला सांगा, दोन्ही बाजू एक म्हणजे इव्हन मी सुद्धा, दोन्हीही बाजू धावतायत असं नाही होत. एक बाजू ही आपल्यालाच पळवावी लागते. पण बऱ्याचशा लोकांचं कसं असतं, मी जॉइन केलं, आता मी हिला आणलं, आता या दोघी खाली काम करतील, मला वरती पैसे येतील. नजर हटी, दुर्घटना घटी. कधी तुमचा पेआउट बंद होईल, कधी हा बिझनेस लोकांचा आहे, हा बिझनेस माणसांना जपण्याचा आहे, हा बिझनेस माणसांना समजून घेण्याचा आहे. सो आपण कुठे चुकतोय, आपल्या काय चुका होतायत आणि आपण बदल न स्वीकारल्यामुळे, न शिकल्यामुळे, आपण स्वतः मार्केटमध्ये न गेल्यामुळे आपली टीम सुद्धा थांबते. आपल्याला वाटतं आपण लागोपाठ 2-3 डेमो करतो. मग आपल्याला वाटतं नाही, नाही मी केले ना. सतत करतच राहायचं हे काम. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं रिझल्ट येणार आहे. तुम्ही आज झाड लावलं की लगेच फळं येतात का? हं. काही लोकांचे हे पण स्टेटमेंट आलेले आहेत. सरांनी काल घेतलेच पॉइंट्स की नाही, नाही काय यार हे सगळं सरांनी केलंय. लीडर्स लोकांची मजा. हे सगळं लीडर लोकांसाठी झालं. आम्हाला काय मिळणार? आम्ही तर म्हणजे छोटे म्हणजे सुरुवातीचे आहोत. मग तुम्हाला काय वाटतं 3 वर्षापूर्वी आम्ही तुमच्यासारखे नव्हतो का?
3 वर्षापूर्वी आम्ही तुमच्यासारखे नव्हतो का? जे पण लीडर्स असतील आता प्लॅटिनम आहेत, गोल्ड आहेत, मी आहे, राजनंदिनी मॅडम आहे, जयश्री मॅडम आहेत. मग त्यावेळेला काहीतरी रक्त आटवलं असेल की नसेल इथपर्यंत येण्यासाठी? नक्कीच. कारण सरांनी आमच्या डोक्यात घालून दिलं, की टीम असली पाहिजे, टीम असली पाहिजे आणि त्याचे जशी-जशी टीम वाढत गेली, टीमला सपोर्ट करत गेला, आम्हाला कळत गेलं, तेव्हा आम्ही पैसा खर्च करणं, कुठल्याही गोष्टीला मागे-पुढे बघितलं नाही. करत राहिलो, करत राहिलो. वाट बघत बसली नाही, की कोणी लीडर येतोय, कोण आपल्याला मदत करतंय, कोण सपोर्ट करतंय. आपल्याला काम करायचंय, आपल्याला पुढे जायचंय आणि आपल्याला हे करतच राहायचंय. आणि कधी-कधी असं असतं, की प्रत्येकाची वेळ यावी लागते. कदाचित कधी-कधी एक साइड आपली एवढी जोरात धावते, दुसरी साइड नाही धावत. पण पेशन्स ठेवायचे. एक दिवस असा येतो ना, की एक साइड एवढं मोठं ताट वाढलेलं असतं ना आणि दुसऱ्या साइडला एक डायमंड मिळाला ना, तुम्ही पटकन वरती जाऊ शकता. पटकन, एका क्षणामध्ये. पण तो पेशन्स आपल्याकडे नसतो. आणि कधी-कधी जसं सर मगाशी स्टोरी सांगत होते, आपण ज्या निगेटिव्ह गोष्टी बोलतो ना, ज्या निगेटिव्ह गोष्टी बोलतो ना, त्याच आपल्या बाबतीत घडतात. त्यामुळे ना इथून पुढे हे लक्षात ठेवा, रोज सकाळी उठल्यानंतर आहे ना, तशी 3 कामं मी लिहायला सांगितलेत. काही लोकं लिहितायत, काही नाही लिहितायत. पण रोज सकाळी ना ही कमांड द्यायची, की येस, आता इथून पुढे मला रोज छान आयडिया येणार आहे. मी पुढची पोझिशन घेणार आहे. माझी स्वप्न पूर्ण होणार आहे. मला सुद्धा मानसी मॅडम सारखं पे आउट आलं पाहिजे. बोला ना रोज, रोज बोला. तुम्ही काय बोलता? "हॅ, आपल्याला थोडी येणार आहे." देव तथास्तु म्हणतो. देव तुम्हाला तथास्तु म्हणतो. तुम्ही जे बोलता तेच तुमच्या बाबतीत घडणार आहे. मग मला काय म्हणायचं, चांगलं बोललं तर काय होईल? चांगलं होईल की नाही होईल? सो चांगलं बोलायला आजपासून सगळ्यांनी सुरुवात करायची आहे. आणि कंपनीची जी नवीन बदल आहे, ते आपल्याला दीर्घकाळ टिकणारी पाईपलाईन आहे आणि यशाकडे नेणारं आपलं मोठं पाऊल आहे. त्याच्यामुळे या बदलाला प्रत्येकाने स्वीकारावं असं मला वाटतं. निसर्गाचा जो नियम आहे, जसा दिवस आणि रात्र बदलतं, नाही झालं तर चालेल का? रात्र आणि दिवस नाही आले चालेल का? बघा, मी अजून एक उदाहरण देते. कारण आहे ना तुमचं माइंडसेट क्लिअर होणं गरजेचं आहे. माझा बिझनेस प्लॅन ऐकण्याच्या अगोदर, की पूर्वी फोन होते बटनवाले, है ना? आपल्या आजी-बीजीकडे. तुम्हाला आता दिले तर चालतील का? बटनवाले फोन? बटनवाले फोन चालतील का? आता इथे बसून एस-एम-एस करताय. इथे बसून एस-एम-एस करताय. बरोबर? आणि कुठे तुम्ही देशाच्या बाहेर सुद्धा अगदी आउट ऑफ इंडिया सुद्धा कोणाशी फोनवर, व्हिडिओ कॉलवर बोलू शकता. मग ही टेक्नॉलॉजी जर लोकांनी एक्सेप्ट केली नसती, तर आज आपण इथे सगळे बघा तुम्ही कुठून-कुठून बसलायत आणि आपण इकडे एकत्र बोलतोय. बरोबर की नाही? बराचसा गाईडन्स खूप लोकं, खूप छान-छान लीडर्स आहेत, जे मला भेटले सुद्धा नाही, पण ऑनलाईनच्या मार्फत ते काम करतायत आणि ते त्यांचं इन्कम घ्यायला सुरू झालेत. म्हणजे केवढा मोठा बदल आहे हा. पूर्वी पूर्वी फोटो काढायचेत माहिती आहे ना, घरात बारसा असेल, बर्थडे असेल, मग आपण 36चा एक रोल आणायचो आणि कॅमेऱ्यामध्ये टाकायचो. मग ते 36च फोटो निघायचे की नाही? 37वा वाटला आपल्याला असं वाटायचं, "शी बाबा अजून एक काढायचा होता." पण रोल संपला. बरोबर? बरं रोल संपल्यानंतर तुम्हाला माहिती असायचं का हो तुमचा फोटो कसा आलाय? जोपर्यंत रोल धुवून येत नाहीत, है ना? आणि ते तेव्हा कळायचं, अरे डोळेच बंद आहेत, अरे शी मी वाकडीच उभी राहिली. म्हणजे रोल धुवून येत नाही तोपर्यंत कळायचं नाही. येस श्रद्धा मॅम, माझ्या घरी सुद्धा 2 कॅमेरा पडलेले आहेत. ते अपडेट झाले नाहीत म्हणून त्याचा आता काहीही उपयोग नाही. म्हणजे भंगारवाला सुद्धा त्याला घेत नाही. मग आता आपण आता कसं आहे, आता तुम्ही मोबाईल फोटो काढता, लगेच बघता, बरी दिसते मी, शी डिलीट नवीन. हजारो फोटो काढता, त्यातला एक छान सिलेक्ट करता. मग हे काय आहे? टेक्नॉलॉजी आहे. मग तुम्ही असं म्हटलं का, "नाही, नाही, बटनवाला फोन आहे. तो 2,000 3,000 ला मिळत होता. हा कशाला 50,000 ला?" हां, घेतला ना? अच्छा 2G होतं. छोटं हळू-हळू नेटवर्क चालायचं. तेव्हा YouTube नव्हतं, WhatsApp नव्हतं, डेटा नव्हता, व्हिडिओ नव्हते, सोशल मीडिया नव्हता. आता 2G दिलं तर तुमचं डोकं फिरतं की नाही? सकाळपासून नेट नाहीये आमच्याकडे. डोकं फिरतं की नाही? राहू शकता का? 5G पाहिजे. मग जर तो बदल तुम्ही स्वीकारला नसता, तर चेंज झाला नसता आणि आपली प्रगती सुद्धा झाली नसती. आज हे बिझनेस एवढं जी प्रगती झालेली आहे, ती इंटरनेटच्या जीवावर झाली की नाही झाली? ओके, है ना? आपले शेतकरी पूर्वी नांगरून बैलांना शेती करत होते, है ना? दमायला होत होतं, त्रास होत होता. पण त्यानंतर ट्रॅक्टर आले, आधुनिक हे आलं. मग अपडेट झाले. म्हणून आज शेती मोठ्या प्रमाणावर आपले शेतकरी करतायत. मग जशी टेक्नॉलॉजी बदलते, तशाच कस्टमरच्या गरजा बदलतात. नवीन पद्धती, नवीन सेवा हवी असते. आपली कंपनी अपडेट होणार आहेत. काही सेवा नवीन अपडेट होणार आहेत आणि कंपनीची ग्रोथ
तेव्हाच होते जेव्हा कंपनी अपडेट होते आणि ती स्वतःमध्ये वेळोवेळी बदल करते. त्यामुळे आपण बिझनेस प्लॅन नाही चेंज झाला पाहिजे, पॅडची प्राइस नाही चेंज झालं पाहिजे. असं कसं केलं सरांनी? है ना? जरा सरांच्या स्टाईलमध्ये बोलते. सर असे बोलतात, "कसं केलं विकास सरांनी असं?" बरोबर? सो हे जर सरांनी केलं नसतं, कंपनी टिकवण्यासाठी आणि कंपनीची ग्रोथ होण्यासाठी आणि कंपनी लाँग टर्म चालण्यासाठी हे बदल मस्ट होते. कारण आपला जो सॅनिटरी नॅपकिन आहे तो मार्केटमध्ये 350 ते ₹400 ला विकला जातो. कंपनी स्टार्टिंग स्टेजला होती. कंपनीला ते बदल करायचे होते, पण कंपनीला लोकं सुद्धा हवी होती आणि तो लॉस पत्करून कंपनीने आतापर्यंत आपल्याला या गोष्टी प्रोव्हाईड केल्या. तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर विचारा, आता रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे मी कंपनीचं नाव घेऊ शकत नाही. पण आपले ग्राफीन अनायन स्ट्रिप अँटी कॅन्सर नॅपकिन मार्केटला कितीला आहे ते विचारा. आणि प्लीज असं सांगू नका की ₹50 ला मिळतो, 100 ला मिळतो. क्वालिटी क्वालिटी असते, है ना? iPhone 1.5 लाखाला मिळतो आणि 10,000 ला पण मिळतो Android फोन. मग काहीतरी फरक आहे की नाही iPhoneमध्ये? iPhoneमध्ये काहीतरी फरक आहे की नाहीये? प्रत्येकाकडे असतो का iPhone? नसतो ना. पण प्रत्येकाला आला तर आवडेल की नाही? प्रत्येकाची इच्छा आहे ना, जसं आपल्याला आता नवीन ॲड झालंय, जसं प्रत्येकाला घर हवं, म्हणजे गाडी हवी, फॉरेन टूर हवी, तसा iPhone पण हवा. तो ॲड आहे. चौथी गरज झालेली आहे ती. सो प्रत्येकाला ती वाटते कारण ते महाग आहे. ते आपण सर्वसामान्य प्रत्येक जण घेऊ शकत नाही. त्यामुळे जुने बूट आपण जसे उतरून टाकतो, बरोबर ना? आपण म्हणतो, "नाही, नाही, हे माझे आवडते आहेत, मग मी हेच आयुष्यभर घालणार." बदलतो की नाही? त्याप्रमाणे अपडेट होऊन आपल्याला आता नवीन, नवीन गोष्टी स्वीकारायच्या आहेत. कारण हा बदल नाही स्वीकारला. तुम्हाला व्ही-आर मोर 1 वर्ष हवी आहे, की लाँग टर्म आयुष्यभर हवी आहे सोबत? आयुष्यभर हवी आहे ना? सो हे बदल किती जणांच्या ना पटली आता ही गोष्ट, की आपण अपडेट झालं पाहिजे. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय, सगळ्या गोष्टी बदलतायत. येस, येस. येस, लाँग टर्म पाहिजे. सो कंपनी सर्व्हाइव्ह होणं गरजेचं आहे. आता एक पॉइंट बरेच जण म्हणाले म्हणजे बऱ्याच जणांकडून असं आलं, की कंपनीने हा चेंज केला. सो लीडर्सना फायदा आहे. प्लॅटिनम, गोल्ड किंवा त्याच्यावरच्या लीडर्सना फायदा मिळेल. आम्हाला फायदा मिळणार नाही. म्हणजेच तुम्ही तुमच्या स्वतःला कमेंट दिली, की आम्ही त्या पोझिशनपर्यंत पोहोचणारच नाही आहोत. आमची टीम होणारच नाहीये. आमच्याकडे लोकं येणारच नाहीयेत. हे तुम्ही तुमच्या स्वतःला कमांड दिली असा याचा अर्थ होतो. आणि आपण असं म्हणतो, की लीडर्सना फायदा आहे. पण मी सांगू नये, पण एक गोष्ट सांगते, की 1.5 वर्षापूर्वी कंपनीने एक चेंज केला. आपले 4 बायनरी होत्या. पर डे 4 बायनरी म्हणजे पर डे 5,000 चं पे आउट. ओके. 5,000 चं पे आउट पर डे आणि तुम्ही 7×5 = 35 इंटू 4 म्हणजे जवळ-जवळ 1 ते ₹1.5 लाख तुम्ही एका आयडीवर घेऊ शकता. 3 आयडीवर मिळून ₹4.5 लाख घेऊ शकता. 4.5 ते 5 लाख लीडरशिप पकडून. मग ते कंपनीच्या आपली म्हणजे सर किती तुमचा विचार करतात. प्रत्येक खालच्या व्यक्तीला पेआउट वाटणं, जुन्या बिझनेस प्लॅन न चेंज करता, हे खूप क्रिटिकल होत होतं आणि तेव्हा सरांनी एक मोठा चेंज केला आणि बायनरी कमी केल्या. जेव्हा त्या बायनरी कमी केल्या, कोणालाच त्याचा फरक पडला नाही आणि कोणाला कळलं नाही. का नाही कळलं? कारण तुमच्या लोकांना तेवढे आयडी किंवा तेवढा कॅपिंग येतच नव्हता. पण माझ्यासारखं मी राजनंदिनी मॅडम, जयश्री बोरसे मॅडम अशा वरच्या 7-8 लीडरना 5 लाखाचं आमचं आता सध्याचं इन्कम आहे आणि आम्ही इन्कम किती घेतोय? 2 लाख. बरोबर? 2 ते 2.5 लाख. म्हणजेच ₹2.5 लाख इन्कम हे पूर्ण खालपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून त्या गोष्टीचा तो बदल आला. मग आम्ही म्हणायला पाहिजे होतं ना, "सर आम्ही एवढी मोठी टीम बनवली. आज एवढे आयडी आमच्याकडे येतायत. मग आमचे तर जातायत ते." असं न म्हणता आम्हाला तेव्हा कंपनीला पुढे घेऊन जायचं होतं. कंपनीला टिकवायचं होतं. म्हणून तो बदल आम्ही मोठ्या मनाने स्वीकार केला. त्यामुळे ज्यांना ही गोष्ट माहीत नाहीये, त्यांना कळावी म्हणून मी आज ही गोष्ट सांगितली. आतापर्यंत कधी सांगितली नाही. पण महिन्याचा 2 ते 2.5 लाखाचा इन्कम जो नाही आम्ही घेत आहे, तर तुम्ही विचार करा 1 ते 1.5 वर्षाचा. कधीच करोडपती झालेली आहे मी. ओके. म्हणजे ऑन बुक्स, ॲक्चुअलमध्ये नाही. पण ॲक्चुअलमध्ये होणार, लवकरच होणार. सो जेव्हा तो बदल स्वीकारला आणि आज जेव्हा टीम मोठी झालेली आहे, तो बदल आम्ही स्वीकारला, टीम मोठी झाली आहे. तेव्हा आपल्याला असं वाटतं, "अरे, अरे, ह्यांना छान आहे, मजा आहे." तर तसं नसतं.
सो प्रत्येकाला हे कळावं. मला असं वाटतं तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट कळाली असेल. आणि आमचे होऊ घातलेले लीडर्स आहात तुम्ही. सो लॉंग टर्म मध्ये तुम्हाला सुद्धा खूप छान येस. प्रतीक्षा मॅम लिखतात गॅस 300 रुपीजला आला होता, आता 900 ला आला तरी घेता नाही. येस. आणि तुम्ही सगळ्यांनी हा विचार डोक्यातून पहिली गोष्ट म्हणजे काढून घ्या. बघा, तुम्ही बदल नाही स्वीकारला ना तर नाही. बघा, रिलायन्सने, जिओने पैसे वाढवले. तुम्ही खूप बोंबाबोंब केली, बडबड केली, का वाढवलं, आम्हाला परवडत नाही, स्वतःच्या मुलाचं लग्न केलं, स्वतः गोल्डन कपडे घातले आणि आमच्यावर लादलं, अशी बडबड केली. पण त्यांचा एमडी आणि सीएमडी तुमच्या समोर आले काय? गपचूप रिचार्ज करताय सगळेजण, करताय की नाही? मग आपले सर आणि मॅडम समोर येतात म्हणून आपल्याला आपण चालू होतो, बरोबर की नाही? सो कंपनीने जर डायरेक्ट प्लॅन लॉन्च करून टाकला असता, त्याच्यानंतर समोर तुम्हाला जे बेनिफिट्स दिले, आता त्याच्याबद्दल बोलते. फर्स्ट बेनिफिट म्हणजे आपल्या 5 बायनरी डिडक्ट होत होत्या. त्या डिडक्ट झाल्यानंतर तुम्हाला काही मिळत होतं का? कंपनीच्या प्लॅन प्रमाणे ते तसंच होतं. पण कंपनीने आता तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या 5 बायनरी डिडक्ट होऊन तुम्ही ब्रॉन्झकडे जाणार आहात, तुम्हाला 2 अल्कोरिच मिळणार आहेत. त्या नसत्या दिल्या तरी चाललं असतं ना? तुम्ही काय बोलणार होतात काय सरांना? बघा, मी काय सांगण्याचा प्रयत्न करते ना, नीट समजून घ्या. तुम्ही सरांना बोलणार होतात का? अगोदर नव्हतं मिळत, तुम्ही काय बोललेलात का? नसतं दिलं तरी काय फरक पडला असता सरांना? पण सरांनी ते दिलं. अच्छा, दुसरी एक गोष्ट, 1.5 महिन्यामध्ये मला वाटतं 60 डेज सांगितलं ना संजय सर? 60 डेज मध्ये हो मॅम. 2 मंथ्स मध्ये सर, ते मला बघावं लागेल. तुम्ही जर ब्रॉन्झ डिरेक्टर झाले तर हो कंपनी मॅम, परत 2 महिने. एकदा संपूर्ण 6 3,150, आठवडे 6 6 आठवडे आठवडे म्हणजे 1.5 महिना, राईट ना? हा, पूर्ण 3,150 चे प्रोडक्ट तुम्हाला फ्री देणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, ते 3,150 वेगळे, हे परत तुम्हाला प्रोडक्ट वेगळे, म्हणजे झाले किती पैसे, तुम्ही टाकलेत किती पैसे. हा, आणि तुम्ही आज आम्हाला, आम्ही म्हणू शकतो की अरे, आता जे बिचारे सगळे ब्रॉन्झ झालेत ते म्हणू शकतात की अरे आम्हाला तर नाही मिळालं. पण नाही, आपण हा विचार करायचा नाही. आज मला नाही मिळालं, पण माझी नवीन येणाऱ्या टीम मेंबरला मिळेल, ती चार्ज होईल, ती मोठी होईल, ती मोठी झाली तर तुम्ही ऑटोमॅटिक मोठे होणार आहे की नाही? तुमच्या लेफ्टला एक ब्रॉन्झ झाला, तुमच्या राईटला एक ब्रॉन्झ झाला, तर तुम्ही सिल्वर होणार आहेत. सो हा जो बदल आहे हा सरांनी टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला ठेवलेला आहे. मग ब्रॉन्झ डिरेक्टर लवकरात लवकर केलं तुम्ही तुमच्या टीम मधल्या लोकांना, फायदा होणार की नाही होणार? ओके. सो ह्या गोष्टी थोड्याशा मला वाटतं आता बऱ्यापैकी क्लिअर झाल्या असतील. झाल्या असतील तर येस येस टाका चॅट बॉक्स मध्ये. येस. आपला पॅड हा 150 ला नाही करायला पाहिजे होता. काही लोक म्हणतात थोडे थोडे वाढवायचे, 10 रुपये, 20 रुपये. अच्छा, सरांनी आता 10 रुपये वाढवले आणि मग 3 महिन्यांनी परत 10 वाढवले. कोण बोंबाबोंब करणार? तुम्हीच. हा, बरं, कंपनी प्रत्येक ठिकाणी दरवर्षी काही ना काही वाढतं ना, गॅसची किंमत वाढते, दूध वाढतं, सोनं वाढतं, सगळं 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 वाढतं, बरोबर? मग जर समजा सरांनी, आपण पकडू कंपनी सुरू झाली 2019, 7 वर्ष झाली, दर वर्षाला जर 15 रुपये, 20 रुपये वाढवायचे ठरवले, तर 7 वर्षात किती वाढायला पाहिजे होते पॅड वरती? 140 रुपये, 100 रुपये तरी वाढायला पाहिजे होते. 10-10 रुपये तुम्ही जसं म्हणताय, थोडे थोडे वाढवा. मग ते वाढवले का? कंपनीने वाढवले का? नाही वाढवले. त्याच्यामुळे उलट सरांनी 50च रुपये वाढवलेत आणि मार्केटमध्ये त्याची तेवढी मागणी आहे. प्लस तुम्ही ज्या नवीन लोकांकडे जाणार आहेत त्यांना तुम्ही स्वतःच हा ग्रह केला की हे होणार नाही. तुम्ही फक्त बघा, आता 1 तारीख नंतर जेव्हा सॅनिटरी नॅपकिन येतील तेव्हा तुमची डाऊनलाईन धावत जाऊन तिकडे 150, मला फोन येत आहेत, मॅडम आम्हाला 150 ने पण चालेल, पॅड अवेलेबल करून द्या. हे मला मला खालून डिस्ट्रीब्युटर्सचे फोन येतात, मॅडम आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, ना एमआरपीचा प्रॉब्लेम आहे ना डीपीचा, फक्त मला प्रोडक्ट द्या. आमचे लोक ऐकत नाहीये, प्रोडक्ट हवंय. सो आपलं प्रोडक्ट सोनं आहे, त्यामुळे लोक तुमच्याकडून घेणार. तुम्ही आधीच घाबरून, आधीच विचार करून ह्या गोष्टी ठरवू नका. ठीक आहे, काम करा, लोकांपर्यंत पोहोचा, नवीन पद्धतीने प्लॅन करा. बघा, जेव्हा फूड सप्लिमेंट आले तेव्हा आम्हाला खूप जड गेलं, पण आपलीच एक टीम होती जी फूड सप्लिमेंट वरती लगेच स्विच झाली जेव्हा सॅनिटरी नॅपकिन नव्हते. आज आपले फूड सप्लिमेंट सुद्धा किती सुंदर पद्धतीने लोकांपर्यंत जात आहेत. दीपा पेस्त्री मॅडम मला त्याशी फोन करून बोलत आहे, मॅडम मला इतकं भारी वाटतंय ना की पैशापेक्षा पुढचं मला व्ही आर मोरने दिलंय.
आज त्या व्यक्तीने किती ब्लेसिंग दिल्या असतील. अच्छा, त्यांना दिल्या असतील, त्यासोबत VR मोर मधल्या प्रत्येकालाच येतात की नाही त्या ब्लेसिंग. फीडबॅक कोणाचाही असो, ते काय बोलणार, तुमच्या कंपनीचं भलं हो. कंपनीचं भलं झालं तर आपलं भलं आहे की नाही. कंपनीचं भलं झालं तर आपलं भलं होणार की नाही होणार, किती जणांना वाटतं. आज जर आपण आपल्या पद्धतीने जर तुम्हाला पाहिजे तसा बिझनेस प्लॅन जर बनवला आणि मग कंपनी बंद झाली तर नुकसान कोणाचं. कोणाचं. ओके. सो आपण बिझनेस प्लॅन बघूया. मी स्क्रीन शेअर करते. दिसतोय. स्क्रीन दिसतेय माझी संजय सर. हो मॅम दिसतीये. ओके. करतो. ओके. सो हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की इंडियाज लिडिंग कंपनी आहे आपली आणि 4 जुलै 2019 ला हे झालेली आहे. ठाणा आणि नाशिक मध्ये आपलं ऑफिस आहे. आपले रिस्पेक्टेड विकास गोपाळ सर हे आपले CMD आहेत आणि प्रियाकड मॅम हे आपल्या MD आहेत. हे आपल्याला माहितीच आहे की चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट आपले जे आहेत ते आपली कंपनी बनवते आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्ती कसं हेल्दी राहील यासाठी आपण मदत करतो. तसंच आत्मनिर्भर प्रत्येक महिलेला आज आज तुम्ही या गोष्टींचा विचार करताय की प्रोडक्ट्स चेंज झालं, हे झालं, पण आज तुम्ही किती लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणलाय, किती महिलांना तुम्ही स्वतः आत्मनिर्भर केलंय तुमच्या टीम मध्ये, याचा तुम्ही विचार करा. काल जेव्हा मी अर्चना मॅमशी बोलत होते त्या मला तेच सांगत होते की मॅडम माझा टर्निंग पॉइंट हा आहे की एखादी महिला एवढं काम करून स्वतःसाठी तिच्या संपूर्ण लाईफ मध्ये तिने एकदाच साडी घेतलीये. एकदाच. आणि ती पण फार कमी किमतीची. म्हणजे विचार करा की किती लोकांना ऍडजस्टमेंट करायला लागते आणि त्यातून आपण आपल्या लोकांना बाहेर काढतोय. सो संपूर्ण ट्रेनिंग सपोर्ट आपल्याकडून मिळतो की नाही मिळतो आपल्या कंपनीमधून, लीडर्स कडून, टीम कडून. सो हेल्दी वेल्दी इंडियाचं आपण स्वप्न बघितलंय. आता या PPT एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये या गोष्टी प्रॉपर जातील. आणि बघा तुम्ही फक्त पॅड करू नका, तर तुम्ही संपूर्ण बिझनेस प्लॅन आणि फाईल एक्सप्लेन करायला लोकांना सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट येतील आणि जॉईनिंग येतील. आणि लोकांना नाही माहितीये कितीची जॉईनिंग होती आणि किती नाही. मी अगोदर एकीला सांगितलेलं, ठीक आहे अपडेट झालं, तू तेव्हा का नाही घेतलंस. मग तुला मी तेव्हा सांगत होती 175 ला होतं, घ्यायला पाहिजे होतं, आता एवढ्याला आहेत. मला स्वतःला माझे 4 जॉईनिंग ऑलरेडी कालपासून आलेले माझे स्वतःचे डायरेक्ट या स्टेजला सुद्धा. सो काही नाहीये, तुम्ही जे गोष्टी दाखवणार आहेत त्या पद्धतीने तुम्हाला जॉईनिंग येणार आहेत. आता हा जो पहिला फोटो दिसतोय, बघा जेव्हा आपल्या पॅनक्रियाज मध्ये काही ना काहीतरी बिघाड होतो तेव्हा आपल्याला काय होतो, डायबिटीज होतो, म्हणजे शुगर होते, बरोबर. शुगर झाल्यावर आपण कुठे जातो, तर आपण जातो डॉक्टरकडे. डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला डॉक्टर काय देतो, इंग्लिश गोळ्या देतो. इंग्लिश गोळ्या घेतल्यामुळे काय होतं, आपली शुगर जी आहे ती मेंटेन होते, बरोबर. पण आपला पॅनक्रियाज रिपेअर होतो का, नाही होत. सो आपलं फूड सप्लिमेंट काय करणार आहे, तर हळूहळू हा पॅनक्रियाज रिपेअर करून कसं तुम्ही डायबिटीज मुक्त व्हाल आणि तुमच्या गोळ्या बंद होतील याकडे आपण लक्ष देतो. त्यामुळे तुमचे औषधं चालू ठेवून आमचं फूड सप्लिमेंट तुम्ही जर घेतलात तर काय होणार आहे, भविष्यात होणारे तुम्हाला जे साईड इफेक्ट आहेत, त्रास आहेत, आणि त्याचबरोबर तुमचा जो डायबिटीज आहे तो कंट्रोलमध्ये राहील. तुमचे इतर ऑर्गन्सवर जो परिणाम होणार आहे इंग्लिश गोळ्यांचा तो कमी होईल की ना वाढेल, कमी होईल. ठीक आहे. त्याचबरोबर हे मला वाटतं बाकीची उदाहरणं सगळ्यांनी जांभळे सरांच्या याच्यात ऐकलेली आहे. आपल्याला लेट होईल, सो मी पुढे जाऊ का. हा हो मॅम. ओके. सो हे आपलं ब्लड प्रेशर, थायरॉइड, जॉईंट पेन ही 4ही उदाहरणं आहेत. मी फाईल पुन्हा डिटेलमध्ये घेईन तेव्हा सांगेन, कारण आपल्याला आता बिझनेस प्लॅनवर फोकस करायचंय. सो जेव्हा आपल्याला जेव्हा मानवी शरीराचा अभ्यास झाला तेव्हा काय कळलं, तर USA मध्ये की आपल्याला शरीरासाठी काय गरजेचं आहे, हवा, पाणी आणि अन्न हे खूप गरजेचं आहे. आणि ते जर आपल्याला प्रॉपर आणि चांगल्या क्वालिटीचं मिळालं तर आपण 120 वर्षापर्यंत जगण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. पण आपलं आयुष्य आता तेवढं राहिलंय का, नाही. आज किती आहे आपलं आयुष्य, आपण असं म्हणतो 50शी ओलांडली तरी
खूप झालं चांगल्या पद्धतीने. आणि 60तल्या लोकांना आज खरंच स्वतः छान चालता येत नाहीये किंवा बऱ्याचशा आजाराने ते ग्रस्त आहेत. तर आजार का होतात? द ट्रूथ अबाउट गेटिंग सिक इन अमेरिका हे जे पुस्तक आहे, जे त्यांनी लिहिलेलं आहे, डॉक्टर लिनुस पॉलिंग यांनी. त्यांनी काय शोध लावला, की त्यांना जेव्हा शोध लावायला सांगितलं तेव्हा त्यांनी शोध लावला, की आपण आजारी का पडतो? तर वेगवेगळे विटॅमिन्स आपल्याला जेव्हा कमी पडतात आपल्या शरीरात, तेव्हा आपल्याला वेगवेगळे आजार व्हायला सुरुवात होतात. मग हे का होतात? तर बघा, वातावरणामध्ये हवा के साथ धुवा फ्री, पाणी के साथ केमिकल फ्री, आणि आपण जे वेगवेगळं अन्न खातोय त्याच्यासोबत जंतुनाशक किंवा कीटकनाशक फ्री, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे सरफेस आहेत, म्हणजे बऱ्याच गोष्टी जसं आपण मोबाईल वापरतो, टेक्नॉलॉजी वापरतो, पण त्यातून जे येणारे रेडिएशन्स आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतो. आज आपण आपल्या घरामध्ये ज्या मोठ्या मोठ्या लाईट्स लावतो, त्यातून येणारे जे हे आहेत वाईब्स, ते सुद्धा आपल्या शरीरावर खूप जास्त परिणाम करत असतात. आणि बघा, पूर्वी आपण गावी गेलो की आपण आपली गावी जमीन शेणाची असते किंवा आपण मातीत चालायचो जमिनीवरून, आपल्या जमिनीला स्पर्श व्हायचा आपल्या पायांचा. आता होतो का? मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक आपल्याला म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कशा मिळणार आहेत, ज्या आपल्याला भूमीमधून मिळतात? कारण आपण घरातून चप्पल घालून निघतो आणि परत घरी येऊन चप्पल काढतो. आपले पाय जमिनीला लागतात का? नाही लागत. पण तरी आपली पिढी थोडीफार तरी पाय जमिनीला लावलेले आहेत. पण आताची जी मुलं आहेत, काही गोष्टी मातीत खेळणं किंवा जमिनीवरती जमिनीला आपले पाय लागणं, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पण आपल्या मुलांना आपण इतकं सिक्युअर केलंय, माती लागेल, शूज घाल, हे घाल, हे आपण अति ओव्हर प्रोटेक्टिव्ह केल्यामुळे काय होतंय, लहान मुलांमध्ये सुद्धा आजारपण वाढत चाललेली आहे. त्यामुळे अगदी स्ट्रेस, टेन्शन, वर्कलोड, हेडेक, डिप्रेशन, ह्या गोष्टी आपण बळी पडतोय. त्याचबरोबर जंक फूड आणि इम्प्युअर फूड, त्याचा आपला डेमो तुम्ही या स्टेपला आल्यानंतर तुम्ही फूड सप्लिमेंटचा डेमो घेऊ शकता. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी आपण सांगितलेल्या, एअर पॉल्युशन, वॉटर पॉल्युशन आहे. मग ह्याच्यामुळे काय होतं, तर आजारी पडल्यानंतर गोळ्या खाण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून आपण फूड सप्लिमेंट लोकांना देऊ शकतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि मग आपली ही नवीन प्रोडक्ट रेंज जी आहे, प्रोडक्ट रेंज जुनीच आहे पण नवीन स्वरूपात आलेली. आता काही लोकांनी मध्ये हे प्रोडक्टची पॅकिंग चेंज केली, त्याच्यावरून पण म्हणजे लोकांचं, अरे का पॅकिंग, अरे पण वरचं कव्हर, आपण नवीन कपडे घालत नाही का? सो पूर्वी जेव्हा नवीन नवीन प्रोडक्ट लॉन्च झालं तेव्हा डिझाईन काही वेगळी होती. आता आपण अपडेट, छान डिझाईन, आपल्या फॅक्टरीचा ऍड्रेस अपडेट केला, FDA रजिस्ट्रेशन अपडेट केले, गव्हर्नमेंटचे काही ना काही रूल येतात, तुमची पॅकिंग अशीच असली पाहिजे, तुमची पॅकिंग, तर प्लास्टिकची क्वालिटी, मी स्वतः मेडिकल लाईन मध्ये काम केलंय, की जी प्लास्टिकच्या बॉटलचा जो थिकनेस आहे ना, तो सुद्धा मॅटर करतो. प्लास्टिकच्या बॉटलचं बूज सुद्धा मॅटर करतं. जोपर्यंत ते पासिंग होऊन त्याचे रिपोर्ट्स येत नाहीत त्या लॅबमधून, तोपर्यंत तुम्ही त्याच्यात प्रॉडक्ट भरू शकत नाही. गोळ्यांचं सांगते स्पेशली, इतकं नॉर्म्स असतात, हे आपल्याला काहीच माहिती नाहीये. आपण फक्त हे का केलं, ते का केलं, असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, पण त्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतं. ओके. आपल्या कंपनीला वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये एक मॅमचा अजून एक पुरस्कार ऍडिशन झालेला आहे. आणि सगळे जर विकतायत तर आपण सुद्धा नक्कीच विकू शकतो. आणि जर ह्या सगळ्या हिरोईन्स आहेत, एवढ्या मोठ्या लेवलला काम करतात आणि तरी सुद्धा त्या लाजत नाहीयेत प्रोडक्ट कोणापर्यंत पोहोचवण्यासाठी, तर आपण सुद्धा लाजलं पाहिजे का? अजय देवगण जर विमल गुटखा विकत असेल तर तो स्वतःच्या मुलाला खायला देत असेल का, किंवा स्वतः खात असेल का? नाही. पण त्याला माहितीये की त्याला तो पैसा मिळणार आहे. आज हार्पिकची ऍड आपण बोलत होतो अजय देवगण करतात, पण आता तुम्ही बघितलं तर शाहरुख खान सुद्धा हार्पिकची ऍड करतो. करतो की नाही? मग शाहरुख खान एवढा मोठा हिरो असून जर हार्पिक सारख्या प्रोडक्टची ऍड करतोय, तर आपण का नाही करू शकत हे काम? पण मी सांगू, कितीतरी लोकांना मला ग्रुपमध्ये टाकावं लागतं की तुम्ही हे स्टेटसला टाका किंवा तुम्ही स्टेटस अपडेट करा. मी ज्यांचे नंबर सेव्ह आहेत, मला सवय आहे, मी स्टेटस चेक करते. काही लोक VR मोडचं एकही स्टेटस ठेवत नाहीत आणि त्यांची अपेक्षा अशी आहे की मी सक्सेसफुल झाली पाहिजे आणि मला महिन्याला 50,000, 1,00,000, 2,00,000 आलं पाहिजे. पहिलं कंपनीला डेडिकेशन द्यायला शिका, गोष्टींना डेडिकेशन द्यायला शिका, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ऑटोमॅटिक मिळणार आहे. आणि हे डेडिकेशन आहे ना, हे वरवरचं नसावं. कारण जसं आपल्या घरामध्ये काहीही गोष्ट झाली तर आपण
प्रेमाने हँडल करतो की नाही? झालं असेल, जाऊ दे, काहीतरी गोष्ट काहीतरी असेल याच्या मागे कारण. का आपण पॅनिक होतो? नाही ना? मग तेच तसंच आपलं जे वी आर मोर आहे ही आपली फॅमिली आहे. त्यामुळे काही गोष्टी त्याच्यामध्ये चेंज झाला तर तो पण आपण चांगल्या ह्याने स्वीकारला पाहिजे आणि तो तुमच्या भल्याचा आहे. तो कसा आहे ते पुढे कळेल. सो या गोष्टी मला वाटतं मी ऑलरेडी घेते की आपल्या बिझनेस प्लॅनमुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. हे आपले नवीन स्वरूपात आलेले जे किट आहेत. मेजरली 8च किट आपण ठेवलेले आहेत. गुड न्यूज किट, फिमेल पीसीओडी किट, वेट गेन किट, वेट लॉस किट, पाईल्स केअर किट, किडनी स्टोन किट, बॉडी पेन रिलीफ किट, ब्युटी स्किन किट. मी एक सगळ्यांना सांगते की या 8 किटचा इतका सुंदर अभ्यास करा ना की झोपेत जरी कोणी हलवलं ना आणि तुम्हाला विचारलं ना, अरे झिरो फिट मध्ये काय कंटेंट आहे, झिरो फिट मुळे काय होतं, त्याचे गुणधर्म कुठला, त्याचा फायदा कुठला, चॅट जीपीटी सरांनी आम्हाला एवढा जबरदस्त ऑप्शन सांगितलंय ना. लोक बघा ग्रुपवरती मला हे द्या, याचे फायदे द्या, त्याचे फायदे द्या. बरं दिले की दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळे चॅट क्लिअर करून मोकळे आणि परत तुम्ही लीडर्सकडे मागता. बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, तुम्ही चेक करा ना फिमेल चॉईसच्या बॉटलवरती लिहिलेलं आहे चंद्रप्रभा आहे, हे आहे, ते आहे. जा ना चॅट जीपीटीला विचारा की ह्या इन्ग्रेडियंटमुळे काय फायदे होतात. स्टडी करा, तुमची स्वतःची नोट बनवा आणि एक असा लीडर म्हणून बाहेर या ना की यार ह्या काय बोलतात, यार ह्या काय सप्लिमेंटची माहिती देतात. ह्या बाईने सप्लिमेंट सांगितलं, जॉईनिंग होणार म्हणजे होणार 100%. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येण्यासाठी ना अभ्यास सुरू करा. ह्याच्यावरती फोकस करा. आपण कशावर फोकस करतोय माहितीये? तुम्ही जर बघा वी आर मोर मध्ये काही लोक 2 लाख घेऊ शकतायत, काही लोक 3 लाख घेऊ शकतायत, काही लोक 1 लाख घेऊ शकतायत, काही लोक 50,000 घेऊ शकतायत. याचा अर्थ वी आर मोर मध्ये पैसे आहेत. पण मग जर ते आपल्याला येत नाहीयेत, राजमार्ग आहे की नाहीये? हा जर कोणी उदाहरण नसतं तर आपण बोलू शकलो असतो की नाही 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 हे लोक असंच फेकतात, असे पैसे येत नाहीत. घेणारे लोक आहेत की नाही आहेत? अचिव्हमेंट घेणारे, अवॉर्ड घेणारे, विनिंग घेणारे. तुमच्यापैकी किती लोकांनी ब्रॉन्झ सिल्वर घेतलं? बरोबर. म्हणजे हा मार्ग आहे. मग आपल्याकडून काहीतरी राहतंय, आपला कॉन्फिडन्स कमी पडतोय, समोरचा बोलल्यावर आपण घाबरतोय. या गोष्टींमध्ये चेंज करायला सुरुवात करा. आपल्याला काय वाटतं माहितीये? नाही मी बरोबर बोलते. कधीतरी लीडर्सच्या समोर डेमो करा. मी तर स्वतः माझ्या प्लॅटिनम गोल्डना मी सांगितलंय की मला तुमच्या सगळ्यांचे डेमो आणि बिझनेस प्लॅन बघायचे आहेत. कारण प्रत्येक व्यक्तीला काय वाटतं माहितीये, मी बरोबर बोलतोय. पण तू बरोबर बोलतोय आणि तरी सुद्धा क्लोजिंग होत नाहीये किंवा लोक येत नाहीयेत, तर कुठेतरी काहीतरी आपली गडबड आहे. मग ती तुम्ही तुमच्या लीडरकडे जा, त्यांना विचारा की मॅडम मी एवढं सगळं करते, माझं नाही होतंय, जरा माझं चेक करा. मी कुठे बिझनेस प्लॅन सांगताना चुकतेय का? मी लिहिताना बघा बिझनेस प्लॅन लिहिण्याची पण टेक्निक आहे. ते कसं हायलाइट होईल, कुठल्या शब्दावर जोर द्यायचा. तो जोर तुम्ही त्या शब्दावर नाही दिला तर तुमचा बिझनेस प्लॅन समोरच्याला कळणारच नाही, त्याच्यापर्यंत तो पोहोचणारच नाही. सो याचा 8 ह्याचा अभ्यास करायचा आहे आणि जबरदस्त अभ्यास करायचा आहे. 4,050 ची जॉईनिंग होणार आहे आपली आणि ती तुम्ही समोरच्याला 3,150 मध्ये देऊ शकणार आहात. ओके. या सगळ्यांच्या बघा गुड न्यूज किट तर 4,275चं 3,150 या पद्धतीने एक्सप्लेन करा, जॉईनिंगना मदत होईल. प्राइस आज आपल्या सगळ्या आलेल्या आहेत ग्रुपवर. रिटेल प्रॉफिट सांगायची गरज नाहीये. 1,350 ची डीपी 1,050 आहे, प्रॉफिट 300 रुपये. पॅडची प्राइस 225 आहे, डीपी 150, 75 रुपये प्रॉफिट. ठीक आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला असं खूपच वाटतंय की नाही कसं बिचारी 175 ला घेत होती, आता ती 225 ला घेणार नाही, तर तुम्ही तिला ते 175 ला देऊ शकता. हा ऑप्शन आहे. मग कुठे प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा नाहीये की तुम्ही प्रोडक्ट देऊ शकत नाही. प्रॉब्लेम हा आहे की जे रिटेल मार्केटमध्ये प्रोडक्ट विकत होते त्यांना 75च्या जागी आता फक्त 25 रुपये मिळणार आहे. मग जर तुम्ही कंपनीला सांगता, लोकांना सांगता, तुम्ही तुमच्या लीडरना सांगता की मला बिझनेस करायचा नाहीये, मी युजर आहे, पण तुम्ही मागे मागे गपचूप प्रोडक्ट विकून स्वार्थीपणे फक्त स्वतःचा प्रॉफिट घेऊन आपले कंपनीचा बिझनेस प्लॅन काय आहे, तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रोडक्ट पोहोचवायचं आहे, ही कॉन्सेप्ट पोहोचवायची, लोकांची लाईफस्टाईल बदलायची आणि लोकांना पुढे घेऊन जायचंय. मग तुम्हाला जर वाटतंय तर तुम्ही 25 रुपये प्रॉफिट घ्या. कुठेही मोठा बदल झालेला नाहीये. आणि तुम्हाला असं वाटतं की मग मग काय फायदा? सरळ तिला सांगा, अगं तू माझ्याकडून 25 रुपये ह्याच्यामध्ये घेण्यापेक्षा 175 ने जॉईनिंग आहे. जॉईनिंग मध्ये 175 इंटू 18 3,100 काही बदल झालेला आहे का जॉईनिंग मध्ये? मला चॅटबॉक्स दिसत नाहीये, कोणीतरी चॅटबॉक्स मध्ये टाका. बदल झालाय का जॉईनिंग मध्ये? काय जॉईनिंग मध्ये कोणाला प्रॉब्लेम येणार आहे का? काही बदल आहे का?
तुम्ही पूर्वी ही टॅबलेट 1050 लाच 3 घेत होता, 3600ची 3150, म्हणजे तुम्हाला टॅबलेट कितीला पडत होती? 1050 लाच. फक्त रिटेल प्राइस म्हणजे डीपी प्राइस जी आहे प्रोडक्टची आणि जॉईनिंग प्राइस ही सेम असली पाहिजे, हा गव्हर्नमेंटचा रूल आहे, म्हणून ती सेम केली. बरं, ती सेम गव्हर्नमेंटचा रूल आहे, सरांनी जर ती 1050 केली असती आणि सांगितलं असतं 1050 ला प्रोडक्ट झाले, ठीक आहे, आणि सरांनी तो जो मधला 150 रुपयाचा प्रॉफिट आहे तो तुम्हाला वेगळ्या स्वरूपात तुम्हाला वाटलाय, म्हणजे ब्रॉन्झ डिरेक्टर पोझिशन मध्ये वाटलाय, नवीन नवीन अवॉर्ड रिवॉर्ड तुम्हाला बघा, 500 नंतर 150 नंतर डायरेक्ट 500 होते, 500 नंतर 2000, तुम्हाला मध्ये स्लॅब दिले, गिफ्ट वाढवले. मग हे सर ते 150 रुपये स्वतःला ठेवू शकत होते की नव्हते ठेवू शकत? काय करू शकणार होता तुम्ही? पण सरांनी ते तुम्हाला दिले, बरोबर की नाही? म्हणजेच काय, तर तुम्हाला जॉईनिंग मध्ये कुठलाही फरक पडलेला नाहीये. तुम्ही असेच घाबरून गेलेले आहेत की अरे असं झालं. उलट याने तुमच्या जॉईनिंग वाढणार आहे. जे तुम्ही तुमचे जे डाउनलाईन टीम मध्ये प्रोडक्ट विकत होते नुसते, त्यांना बिझनेस प्लॅन समजावून सांगा. आज 20 लाख लोक प्रोडक्ट घेत आहेत ना, ही 20 लाख लोक जर आपल्या टीम मध्ये जॉईन झाले आणि त्यातली 5000 10,000 तुमच्या अंडर जॉईन झाले, तर आयुष्यभर पुरेल असा पुढचा बिझनेस प्लॅन सरांनी लॉन्च करून ठेवलाय, जो तुम्ही नाही, तुमची पिढी, तुमची मुलं खाऊ शकणार आहेत. एक सेकंड, हा हे सगळ्यांना माहिती आहे. आरती भारती आणि क्रांती आली 2:1 किंवा 1:2 रेशिओ झाला. वेलकम बोनस 630. हा, आणि पर पेर ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही, आपला होता तोच बिझनेस प्लॅन आहे. जॉईनिंग आपली होती तीच आहे. लिडरशिप इन्कम आपला होता तोच आहे. ट्रायपॉड इन्कम आपला होता तोच आहे. आता फक्त नवीन इन्कम जो झालेला आहे, स्क्रीनवर काही करू नका. दीपाली परब कोण आहे? नवीन इन्कम जो आलेला आहे तो आहे मॅचिंग बोनस 10% ऑफ बोथ साईड. 105 रुपये आपल्याला मिळणार आहे. म्हणजे तुमच्या लेफ्टला कोणी 1050 प्रोडक्ट घेतले, तुमच्या राईटला कोणी 1050 प्रोडक्ट घेतले, तर तुमची बायनरी लागणार आहे आणि तुम्हाला जनरेट होणार आहे 105 रुपये. ठीक आहे. याच्या आधी आता लोकांना वाटेल आम्हाला रिपर्चेस इन्कम येत होता. तुम्हाला जो रिपर्चेस इन्कम येत होता तो तुमच्यापासून 10व्या लेवल पर्यंत. म्हणजेच आता प्रतीक्षा मॅडमचा कॅमेरा चालू आहे म्हणून सांगते, प्रतीक्षा मॅडम जॉईन झाल्या, त्याच्या अंडर एक डायरेक्ट जॉईन झाली, त्याच्या अंडर एक, अशी 10 डायरेक्ट जॉईनिंग तुमच्या झाल्या की त्या 10 डायरेक्ट जॉईनिंगनी काही रिपर्चेस केला, म्हणजे समजा त्या 10 डायरेक्ट जॉईनिंग लेफ्टच्या आणि राईटच्या अशा पकडून त्यांनी जर रिपर्चेस केला, तर तुम्हाला त्याच्यावरती इन्कम येणार होत्या. 11व्या लेवलला कोण जॉईन झाला तर तुम्हाला इन्कम येणार होता का? नाही. पण मला सगळ्यांनी सांगा, तुमचे जे नवीन जॉईनिंग होतात, सगळ्यांनी चेक करा स्ट्रक्चर. पहिले 5-10 लोक खरंच काम करतात का? ते तुम्ही जॉईन केलेले युजर आहेत. तुमचे खरे काम करणारे लोक ना खाली आहेत, बरोबर प्रतीक्षा मॅडम? नवीन नवीन लोक, आता तुम्ही मास्टर झाला, तुम्हाला बिझनेस प्लॅन कळायला लागला, तुम्हाला गोष्टी कळायला लागल्या, तुम्ही लोकांना प्लॅन समजावू लागलात, तेव्हा आता तुमची टीम काम करायला लागली. पण ती कुठे जॉईन झाली आहे? 10व्या लेवलला आहे? नाही, ती तुमच्या 11व्या 12व्या 15व्या 50व्या, तुम्ही जर सिल्वर असाल तर 100व्या लेवलला आहे. मग माझं स्वतःचं मी उदाहरण देईन की माझी ज्योत्स्ना मॅडम, माझ्या मोठ्या मोठ्या टीम ह्या माझ्या 15व्या 20व्या लेवलला जॉईन झाल्यात. मग आज जर मेहनत करून मी इथपर्यंत लोक आणले होती, पण मला माझ्या अंडर 30 लाखाचा बिझनेस होतो. आता हे मी माझं उदाहरण तुम्ही पकडता की मानसी मॅडमना भरपूर येतील किंवा वरच्या लीडरना प्लॅटिनमना येतील. टीम आम्ही एवढी मोठी केलेली आहे. पण ती टीम जेव्हा एवढा रिपर्चेस करत होती तेव्हा मला किती येत होते? फक्त 15,000, 30 लाखाच्या रिपर्चेस समोर. मग आज जर तुम्ही तुमच्या टीमला जर एज्युकेट केलं, आणि मी तुम्हाला सांगते तुमच्या अंडर लोक रिपर्चेस करतायत, कारण माझ्या अंडर जर 30 लाखाचा रिपर्चेस करतायत तर ती तुमच्यापैकीच कोणी लोक आहेत जी 5,000 10,000, त्या प्रतीक्षा मॅडम जान्हवी मॅडमच्या टीम मध्ये तर तिकडे तुमच्या साईडला कोण ना कोण रोज रिपर्चेस करतोय. अर्धे युजर लोक तुम्हाला जे माहित नाहीयेत, ज्यांच्यामुळे तुम्हाला आता सध्या काही बेनिफिट मिळत नाहीये, त्या लोकांनी सुद्धा रिपर्चेस केला, तुम्हाला इन्कम मिळणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसा इन्कम मिळणार आहे? तर लेफ्ट साइड आणि राईट साइड आहे. इकडे 1050 झाला, इकडे 1050 झाला, जोडी लागली, तुम्हाला आले 1050चा आज रिपर्चेस झाला तर तुम्हाला आला 105 रुपये. ठीक आहे. आणि जर 100 लोकांनी, म्हणजे 100 लोकांचं लिमिट आहे, जसं आपल्या ह्याला कॅपिंग आहे तसं 100 लोकांनी आज लेफ्टला रिपर्चेस केला, 100 लोकांनी राईटला केला, तर तुम्हाला 10,000 रुपीज पर डे इन्कम जनरेट होऊ शकतं. मग याच्यामध्ये सरांनी किती लिमिट ठेवले? 100 लोकांची. आज मला सांगा, तुमच्या एका साईडला कोणीतरी 5-6 हजाराचं केलं, दुसऱ्या साईडला 10 हजाराचं केलं, 5 जोड्या लागल्या आजच्या दिवशीमध्ये, 500 रुपये जनरेट झाले. होत होतं का मॅडम एवढं इन्कम जनरेट? होत होतं का? आणि जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी अगोदर इम्प्लिमेंट होऊ दे,
तुम्ही तुमचा जो आयडी छान काम करतोय तिथे तुम्ही 1050चं रिपर्चेस करून बघा, अंदाज घ्या तुमची किती लोक करतायत, नाही करत आहेत, त्यांच्या एंट्र्या होत नाहीये, तर तुम्ही ते चेक करा. कंपनी वेगवेगळ्या छान छान ऑफर्स तुम्हाला देणार आहे, ज्या माध्यमातून तुम्ही 1 तारीख नंतर ऑटोमॅटिक तुमचे ऑटो मोडवर जाणार आहेत आणि जेव्हा तुम्हाला हे इन्कम यायला सुरुवात होणार आहे ना, तेव्हा तुम्हाला रिपर्चेस इन्कमची ताकद करणार आहे. आज जेवढ्या लोकांना तुम्ही आणलंय ना, तेवढ्या लोकांना जरी प्रोडक्ट वापरायला शिकवलं ना आणि इन्कम घ्यायला, मग तुम्हाला फरक नाही पडणार. लोकांनी जॉईनिंग टाकली, आता तुम्हाला जॉईनिंग टाकली तरच पैसे येतात. भविष्यात तुमच्या अंडर 5-10 हजार लोक आले आणि त्यांनी नुसते आपले प्रोडक्ट वापरायला जरी घेतले तरी सुद्धा पेन्शन सारखं इन्कम येईल. चांगली गोष्ट आहे की वाईट आहे? चॅटबॉक्स मला दिसत नाहीये, पण मला असं वाटतं चांगलीच गोष्ट आहे. सो एका दिवसाचं इन्कम 10,500, 7 दिवसाचं झालं 75,700 रुपये. संजय सर विमानं उडवतायत. सो 10% ऑफ बोथ साईज म्हणजेच 105 रुपये. 60 दिवसाचं इन्कम झालं 73,500. 1 वीक, 2 वीक, 3 वीक, 4 वीक. ओके. सो तिन्ही आयडीचं इन्कम तुम्हाला एका आयडीचं 2,94,000, 3 आयडीचं होणार 8,82,200. ठीक आहे. मंथली इन्कम तुम्ही एवढं रिपर्चेस वरती घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल, अरे मॅडम आम्ही तर नवीन आहोत, बरोबर की नाही? पण मी जसं म्हटलं ही पाईपलाईन तुमच्यासाठी तयार केलेली आहे. आता लोक काय होईल, सरांनी हे केल्यामुळे काय होणार आहे, लोक तुम्हाला जॉईन होणार आहेत फास्ट. जे युजर आहेत ना ते पण तुम्हाला जॉईन व्हायला मदत होणार आहे आणि ते त्याच्यानंतर प्रोडक्ट यूज करायला घेणार आहे, त्याच्यावर तुम्हाला इन्कम यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त भर तुम्ही टीम बिल्डिंग वर द्या, त्याच्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिक हे इन्कम दिसणार आहे. त्यानंतर ह्या पोझिशन ज्या आपल्या अपडेट झाल्या ही पीडीएफ सगळ्यांना दिली आहे. एकच फक्त करेक्शन आहे इथे गोल्ड डायरेक्टरच्या इथे, की इथे 150 आहे ते चुकून 100 झालंय. करेक्शन होऊन येईल पीपीटी. कोण टिक करतंय स्क्रीनवरती? सो ब्रॉन्झ डिरेक्टर झाल्यावर 20 पेअर बिझनेस किट आहे. सिल्वर झाल्यावर 50 वर ट्रॉली बॅग आहे. गोल्ड डायरेक्टर झाल्यावर वॉशिंग मशीन आहे. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर 300 ला बघा कुठलेही गिफ्ट नव्हतं, रेफ्रिजरेटर आहे. सो तुमच्या घरातलं सगळं सामान सरांनी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. रेफ्रिजरेटर आहे. प्लॅटिनम डायरेक्टर झाल्यावर स्मार्टफोन आहे. आता तुम्हाला एक बेसिक स्मार्टफोन दिला जात होता, हा अजून चांगला आणि अपडेटेड फोन असणार आहे. एमरल्ड डायरेक्टर झाल्यावर 1000 वर तुम्हाला स्मार्ट टीव्ही मिळणार आहे. रुबी डायरेक्टर झाल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी मिळणार आहे. रुबी स्टार झाल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे, आयफोन मिळणार आहे. आणि त्यानंतर सफायर डायरेक्टर झाल्यानंतर तुम्हाला रॉयल एनफिल्ड 1 लाखाची कारचं रॉयल एनफिल्ड मिळेल किंवा 1 लाख कारचं डाऊन पेमेंट मिळेल. स्टार सफायर झाल्यावर तुम्हाला 10,000 मलेशिया ट्रिप मिळणार आहे 3 नाईट्स 4 डेज. आता ही 3 नाईट 4 डेज पूर्वी जेव्हा कंपनीने लॉन्च केला तेव्हा फक्त कपल म्हणजे नवरा बायकोसाठी होती. आता सरांनी काय ऍड केलं, प्रत्येकाचं असतं ना, अरे मग आमची मुलं कुठे जाणार, मग तुमची 2 मुलं सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकणार आहात. डायमंड डायरेक्टर झाल्यानंतर दीपश्री कोण आहे, स्क्रीनवर काही करू नका. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डायमंड होणार आहे 20,000 पेअर तुमच्या होणार आहे तेव्हा 2 लाखचं गोल्ड आणि फॉरेन टूर मिळणार आहे तुम्हाला. पूर्ण फॅमिलीसाठी मिळणार आहे. ब्ल्यू डायमंड झाल्यानंतर 10 लाख कॅश आणि प्लस फॉरेन टूर मिळणार आहे. आणि रॉयल डायमंड झाल्यावर 50,000 30 लाख रिवॉर्ड आणि फॉरेन टूर मिळणार आहे. सो एवढे सरांनी अपडेट केलेले आहेत. आता हे पुढचे तुम्हाला असं वाटेल अरे बापरे हे आम्ही कधी पोहोचणार, तुम्ही स्वतः ठरवून टाकता की आम्ही इथे पोहोचणार नाही. तुम्ही हे डोक्यात ठेवा की मला इथे पोहोचायचंच आहे आणि ह्या सगळ्या ट्रिप्स आणि हे सगळं मी करणार कुठून, फक्त आणि फक्त VR मोड मधून. पण मला असं वाटायचं वरच्या जरी पेअर तुम्ही चेक केला तरी तुम्हाला 300 ला एक ऍडिशन मिळालेला आहे, 1000 ला एक मिळालेला आहे आणि 3,500 ला आयफोन. माझा गेला यार, 5,000च्या पुढे गेली मी. ठीक आहे. सो पण आम्ही नाही हा विचार केला की अरे हा बदल, आज मी सफायर डायरेक्टर आहे तर मग आताच्या नवीन ह्याच्याप्रमाणे रॉयल एनफिल्ड किंवा 1 लाख कार पेमेंट मिळालं असतं, पण मला आता मलेशिया ट्रिप मिळाले, परत स्टार सफायरला परत मलेशिया ट्रिपच आहे. ठीक आहे, आता ते बघू पुढचं पुढे. पण आम्ही या बदलाला स्वीकारतो. ठीक आहे, जेवढं बघा आपण काहीच इथून आतापर्यंत काहीच मिळवू शकत नव्हतो, एवढा मोठा राजमार्ग कंपनीने आपल्याला दिलेला आहे, तर त्या बदलाला स्वीकारा आणि खरंच मार्केटमध्ये पहिलं काम करायला सुरुवात करा. तुम्हीच ठरवून टाकू नका की हे
नाही जमणार, हे नाही होऊ शकत. आणि ह्याच्यासाठी मार्केटमध्ये गेल्यानंतर जशी जशी तुमची टीम वाढत जाणार आहे, सगळ्या ब्रॉन्झ डिरेक्टर आणि सिल्वर डिरेक्टरना सांगते, स्वतःच्या खाली डुप्लिकेशन आणि डेव्हलपमेंटला स्टार्ट करा. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही तुमच्या टीमला न भेटल्यामुळे कितीतरी लोक दुसऱ्या टीम मध्ये जातात किंवा त्यांना दुसऱ्या लीडरकडे जावंसं वाटतं, कारण तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे याच्याकडे लक्ष द्या. नवीन व्यक्ती आला त्याला आठवड्याभरामध्ये, तुमच्याच लोकेशनला असेल तर आठवड्याभरामध्ये जाऊन भेटा, त्याला प्रोडक्टची माहिती द्या, बिझनेस प्लॅन समजावून सांगा, मीटिंग अटेंड करायला सांगा. आणि तुमच्याकडून काही मेसेज, काही फीडबॅक, या सगळ्या गोष्टी, अचिव्हमेंट्स, लीडरच्या अचिव्हमेंट्स, कंपनीच्या अचिव्हमेंट्स, या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा. ट्रेनिंग आणि बीओपी साठी लोकांना मोटिवेट करा. आणि त्याचबरोबर हे सगळे प्रोसेस आहेत की प्रोडक्ट सिलेक्ट करायचे, जे आपल्या कंपनीमध्ये जॉईनिंगची प्रोसेस आहे त्याचा हा मॅप काढलेला आहे. ठीक आहे, मी स्क्रीन स्टॉप करते. मला असं वाटतं बऱ्यापैकी बिझनेस प्लॅन कळला असेल. कोणाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. मी एक डाऊट क्लिअर करते की काही लोकांना असं वाटतंय की या साईडला 1000चा रिपर्चेस झाला, या साईडला 1000चा, म्हणजे 1050चा रिपर्चेस झाला, जोडी लागली तर पैसे येणार. पण मग इकडच्याने 1000चा केला आणि इकडच्याने 5000चा केला तर काय होणार? माणूस 1000चाच करेल असं आहे का? तर 1000 बरोबर 1000ची जोडी लागणार, 4000 पेंडिंग राहणार. दुसऱ्या दिवशी इकडे कोणी 4000चा केला तर परत जोडी लागणार. पैसे टू पैसे मॅच होणार आहे, लोक टू लोक नाही. आता कळलंय? छान आहे की नाही? दीपाली माळी, तुमच्या ट्रेनिंग आमच्याकडे पण घेत जा. तुम्ही कुठल्या टीम मध्ये आहेत? दीपाली माळी मॅडम, माझ्याच टीम मध्ये आहेत ना, ट्रेनिंग तर चालूच असतात. ओके, दीपाली माळी मॅडम मेसेज टाका, कुठल्या टीम मध्ये, कोणाच्या अंडर आहात तुम्ही? सो समजा तुमच्या इकडे एखाद्याने ऑफर लागली तर करतात ना, तुम्ही हा विचार करा पुढचा, की तुम्ही लोकांनी ठरवून टाकलं, सर लावतात की नाही 3000चा रिपर्चेस वर 3000चे प्रोडक्ट फ्री किंवा काय, आणि त्याची एंट्री होणार. आणि तुमच्या लेफ्टला कोणी केला 50,000चा रिपर्चेस, इकडे कोणी केला 50,000. कसली मजा येईल माहितीये? माहितीये का? समजते आता? कळतंय का मी सांगितल्यानंतर काय होणार आहे ते? डाऊट क्लिअर होत आहेत का? है ना? किंवा तुमचे DS1 असतात, LDP असतात, बऱ्याच गोष्टी आहेत जे सरांनी अजून सांगितल्या नाहीयेत. पण तुमच्या, मला नाही माहिती कितपत तुम्हाला ते कळेल, म्हणून मी सगळं सांगत नाहीये. पण मी एवढं फक्त सांगू शकते की विकास सरांनी जे केलंय ना, ते तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खूप चांगलं आहे. आणि खूप वेगळे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहे. एखादी ऑफर लागल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की किती छान पद्धतीने तुम्हाला रिपर्चेस येणार आहे. ऑफकोर्स तुमच्या खाली टीम पाहिजे. आणि मी असं म्हणते की तुम्ही तुम्ही सगळेजण बोलतात नाही मग नवीन लोक काय करणार आहे? नवीन लोकांना काम करायला शिकवा, नवीन लोकांना त्यांची टीम बिल्डिंग शिकवा. मग नवीन माणसाला घरातच बसवून ठेवायचं आणि तो त्याचं त्याचं करणार आहे. आणि बघा, कुठलाही बिझनेस असो, काम केल्याशिवाय पैसे येत नाहीत. त्यामुळे जे जे घरात बसलेत, मगाशी मी जसं उदाहरण दिलं, जेवढं तुम्ही घराच्या बाहेर तेवढी लक्ष्मी तुमच्या घराच्या आतमध्ये. आता कळलं मी एवढी बाहेर का असते? पटतंय का? तो जेवढे घराच्या बाहेर, जेवढे टीम पर्यंत पोहोचणार, जेवढा तुम्ही प्रयत्न करणार, तेवढं तुम्हाला सक्सेस मिळणार मिळणार म्हणजे मिळणार. काही लोकांचं मॅम, खरंच एक खूप प्रश्न आलाय. हा, बोला ना. एक प्रश्न आलाय. रिपर्चेसला आपण पण 1050चा रिपर्चेस करणे येस इम्पॉर्टंट येस आहे. येस येस आणि येस. 1 वीक मध्येच म्हणजे लेफ्ट आणि राईट अमाऊंट मॅच तुम्हाला करावी लागेल का? प्रत्येक वेळेला 1050चा दर आठवड्याला रिपर्चेस करणं गरजेचं आहे. तुमचे जे पण आयडी असतील त्याच्यावरती. पण आता ज्यांची टीम नाहीये, तुम्हाला आता म्हणून तुम्हाला म्हटलं की सर बोले ना, आता तुम्हाला कळेल की तुमची टीम किती रिपर्चेस करतेय आणि करतेय. तर आता ते सर्चिंग चालू करा, जरा लोकांपर्यंत पोहोचा, स्वतःच्या 40 लोकांना फोन करा. बाई, तू रिपर्चेस करतेस का? या आठवड्यात केलंयस का? करणार आहेस का? केलंस की मला दे. तुम्हाला ऑफर्स ठेवावे लागतील लोकांना. ठेवा, बाबी तू 5000चा रिपर्चेस केला तर माझ्याकडून करेल ती. आणि करतात लोक. माझ्या समोर मला 2-3 जण सांगितलं, मॅडम आमच्या टीम मध्ये 20-20, 25-25 हजाराचा रिपर्चेस एक एक व्यक्ती करतोय. त्यांना बिझनेस कळलेला नाहीये, त्यांना फ्लो मध्ये, ती लोक आता फ्लो मध्ये येतील आणि नाही आले फ्लो मध्ये तरी रिपर्चेस करतायत. तुम्हाला कळलं इकडे 25,000चा रिपर्चेस झाला, इकडे 23,000चा झालाय, करा ना स्वतःचा 2,000चा त्याच्यामध्ये आणि घेऊन टाका ना बायनरी. तुम्हाला कळणार आहे या गोष्टी.
त्यामुळे तुमच्या अंडर आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा तुम्हाला बेनिफिट मिळावा म्हणून सरांनी हे केलंय. चांगलं केलंय की वाईट केलंय? मेसेज करा जरा मला. पाणी पिऊ दे, दमली बोलून बोलून. मला ते सरांच्या मीटिंग मध्ये जे मेसेज करत होते ना सगळेजण, गोष्ट न समजून घेता, खूप चुकीचं आहे. अच्छा, मी आता सांगितल्यानंतर तुम्हाला पटल्यात का गोष्टी? आपण काम करत नाही आहोत म्हणून आपल्याला पैसे येत नाहीयेत. कंपनीकडे काम करून पैसे घेणारे खूप लोक आहेत. ते काम करतायत म्हणून त्यांना येत आहे. सो आपण आता ठरवायचंय की आपल्याला काय करायचं. बरं, काही लोक काम नाही करत आहे, नका त्यांना फोर्स करू. पण ते युजर आहेत. त्यांना समजावा की बाबा तू ठीक आहे, ती सेल करते. ती नाही करणार आता जास्त सेल. ती आयडीच मारणार तुमच्या अंडर. ती आयडीच मारणार तुमच्या अंडर आणि ती तुम्हाला 1000 लोक देणार. तुम्ही लिहून ठेवा हे शब्द माझे. आणि आज तुम्हाला वाटतंय ना की अरे हे झालं, आता आम्ही काम बंद करणार, आम्हाला जमणार नाही, आम्हाला हे होणार ते होणार. 1 मिनिट, रेकॉर्डिंग स्टॉप करू दे.